मित्रांनो, जय शिवराय. राजा, सम्राट, वजीर, शंकर, चिमण्या असे सर्वच बैल घेऊन मैदानात उतरलेली ही मंडळी. आणि सध्या आपण आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये जांभळी मैदानात. आणि या जांभळी मैदानामध्ये कडाना पळून सम्राटने पुन्हा एक इतिहास रचला आणि स्वतःला सिद्ध केलं. मागच्या वेळी आपण जेव्हा मुलाखत घेतली त्यावेळेस मालकाने स्वतः सांगितलं होतं की राजाला गळा चांगला भेटला तर 100% राजा गुलालात राहतो. बाय नमस्ते. नमस्कार. काय सांगाल, कशी गाडी पळाली आज? चांगली गाडी पळाली. हां, थोडी सुट्टीत फसली होती, बरं. पण जशी मोरा सम्राटनं लावली गाडी. कोण होतं सम्राटच्या गळ्यात आज? होता इकडचा बुलढाण्याकडचा इराट नावाचा वासरू होता. बरं. कितव्या गटात कितव्या तासावर गाडी पळाली? आता सेमीत 1 नंबर तासाला पळाली. आणि गटात 19वा गट 3 नंबर तासाला पळाली. 3 नंबर तासावर कडाना गाडी होती. कुठंतरी वाटत होतं धाकधूक होती. हा, मग काढाना शेवटी आतून पळणं आणि काढाना पळणं जमीन आसमानचा फरक आहे. हां, सुनील मोरे म्हणतेस काढाना पळणं आणि आतून पळणं लय जमीन आसमानचा फरक आहे. किती अंतर राहिला गाडीला? तर मी आता काही बघितलं नाही मोर, पण चांगली गाडी पळाली. पण निकाल दिला तर एक आनंद वाटला हो, की आनंद वाटला. बऱ्याच दिवसानंतर, किती दिवसानंतर गुलाल भेटतोय? सम्राटला पार तरी 1-1.5 महिना झाला. 1-1.5 महिना झाला. आणि ह्या 1-1.5 महिन्यात माझ्या होते 2-3 वेळेस राजा आणि सम्राट घरचा साज हो, पळाला. घरचा साथ पळाला. राजाला कुठेतरी पुन्हा गतीत आणायचा प्रयत्न आहे तुमचा. पण आज 100% आपल्याकडे हत्यार आहे ना. काय राजा कसे येणार मी रुटीन. नाही, आजही चांगली गाडी पळाली. आज चांगली पळाली. अर्जितचा खेळ आहे. थोडंफार 19-20 होतं. राजा अजून लय पळणार. कुठल्या गाड्या टॉपच्या होत्या बरं सेमीत तुमच्या? बऱ्याच सगळ्याच गाड्या टॉपच्या होत्या. बरं. हो. एक सम्राटने स्वतःला सिद्ध केलं. आपल्याला ते वासरू बी होतं ना, आपल्याला सम्राटची गाडी मारली होती ना गिरगावला. ते वासरू बी आपला पळतं. बरं. वासरू पळालं. गिडेगावचं करण नावाचं वासरू, कारण नावाचं वासरू. त्या वासराने 1 नंबर केला होता माझ्या हो, तिथं. तेच वासरू होतं. आणि सम्राटची गाडी मारली होती, सेमीलाच मारली होती माझ्या. हा, शेमीलाच मारली होती. बरं. आज आज सुनील मोरेचं आज कुठेतरी आज पेटम फाड झाली हा आज. पिचम फार झाली. आता बैलगाडी क्षेत्र आहे. आज जिथे सगळ्याला राहतीस. हां, आज त्याचे पळण, उद्या आपले पळण, असं थोडं. पण सम्राटला रुटीनवर आणण्यासाठी जे प्रयत्न करता तुम्ही, हो, तरी अजून ते पण सांगा नेमकं महाराष्ट्राला काय सम्राटला करता? अजून 2 फाल्ट आहे. तेवढे फाल्ट निघले ना, नांद खोळा बैल पळत. काय नेमकं? अजून बैल ठसकतो बी लय. बरं. दूध पिताना ठसकतो, चारा खाताना ठसकतो. तेवढा जर प्रॉब्लेम निघला ना, आणि थोडा पायाचा बी थोडा प्रॉब्लेम आहे बैलाला, तरी पळतोय. तरी पळतो बैल. नेमकं काय म्हणजे काय कारण सांगा ना महाराष्ट्राला, की काय होतं गती प्राप्त करायसाठी काय नेमका उपाययोजना राबवता तुम्ही? काय नियोजन करता? त्याची लय कष्ट घेतली आपण. आता त्याला आता सांगा तेवढे करतो कमीच, एवढी कष्ट घेतली आता. बैल आता आला बर का रुटीन, काही विशेष नाही. घरचं मैदान होतं असं म्हणता येईल, कारण हा, की घरचंच आता गावचं मैदान होतं. आपण कारण पश्चिम महाराष्ट्रात जाऊन खेळतो, पण आता आपल्या गावच्या मैदानात शान राखली सम्राटना. कुठेतरी लाज ठेवली हा, म्हणावं लास्ट लागेल. ठेवली. कारण का आपले पुरे मित्रमंडळ, पुरी पब्लिकच गेले अख्खं. ज्या पद्धतीने सकाळपासून तुमच्या घरातले दावणीचे जेवढे बैल आलेले, राजा, सम्राट, चिमण्या वगैरे, सगळे तर सगळ्या बैलांना म्हणजे बघण्यासाठी प्रेक्षक उत्सुक होते. हो. आणि सगळ्याच बैलांनी कुठेतरी लाज ठेवली म्हणता येईल. हा, ठेवली. बाकीचे कुठले बैल गुलालात राहिले? आता आपला चिमण्या बी राहिला ना. बरं. हा. आणि वजीर, वजीर नाही राहिला. राजा नाही, राजा बी नाही राहिला. राजा क्वार्टरला राहिला. राहिले. क्वार्टरचा गुलाल मिळाला राजाला, तो पण बऱ्याच दिवसानंतर म्हणावा लागला. हो. चालतं, शुभेच्छा राहतील तुम्हाला. आणि बऱ्याच दिवसानंतर कमबॅक बघायला मिळाला. इथून पुढं काय पायऱ्या फोडूनच दिसल की? आता फोडूनच करावं लागेल पाहिजे, कारण का राजाने जे आता दुसऱ्यामध्ये नाही राहिला, ओपनच्या मैदानात गाडी पळतात दिसत राजा सम्राट. बरं. राजाने दात केला. हो, तर काय ती लपायची थोडी गोटी. बरोबर. हा. म्हणजे राजा आता 4सा झाला. हो. त्याच्यामुळं आता ते आदत दुसरा जो मैदान नेहमी भरता आता सारखे, तर त्या मैदानात कुठेतरी ही गाडी पाळताना दिसणार. हो, 100% पळतात दिसत. तरी ओपनचं मैदान लागल्याच्या नंतर कुठेतरी कुठेतरी ओपनचं मैदान लागलं तर गाडी घरची पळणार. बरोबर. चालतं, शुभेच्छा. आणि बघू शकता सम्राटला बघण्यासाठी बरीच प्रेक्षक मंडळी सकाळपासून चालू आहे. अर्धी मंडळी आणि कोणीच नाही आला, सेमी चालू आहे. हा, बऱ्यापैकी सध्या तिकडे मैदान चालू आहे खाली, तर लोक कंटिन्यू येणारे बघणारे बघताय. शुभेच्छा असेल भैया तुम्हाला. धन्यवाद.